त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आले होते। तो कार्यक्रम वेगवेगळ्या संभाजी ब्रिगेड असेल, मराठा महासंघ असेल, अशा वेगवेगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी बोलवला होता। त्या कार्यक्रमामध्ये महापालिकेचे आयुक्त होते, अनेक पदाधिकारी होते आणि त्या ठिकाणी मग 4 ते 5 भाषणं फक्त थोडीशी झाली छोटे, परंतु ते पुरस्कार देताना त्यांचे फोटो काढताना त्या ठिकाणी 9 पुरस्कार दिले गेले। 7 मातांना आणि 2 एक मुलीला, असे 9 पुरस्कार दिले आणि ते पुरस्कार देताना सर्व कुटुंब येणार, त्यांचा फोटो काढणार, जाणार, त्यामध्ये वेळ गेला। मी म्हणून या ठिकाणी येताना उशीर झाला। जिजाऊंचं या ठिकाणी मी त्याही ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जिजाऊंच्या नावानं चालेल, परंतु लहान मुलांना मात्र मोबाईल पासून बाजूला ठेवणं, आज खऱ्या अर्थानं आजची जयंती साजरी केली असं ठरेल। सरकार काका या ठिकाणी आहेत, आपले सर्व ज्येष्ठ बंधू या ठिकाणी आहेत की अशा ज्येष्ठ माणसांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन ऐकून आपण काहीतरी घडवलं पाहिजे। आणि या ठिकाणी ज्या काही गोष्टी कमी आहेत त्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगेल की ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी करायच्या त्या मार्चच्या बजेट नंतर आपण काय काय करायचं ते ठरवूया आणि त्यानंतर या ठिकाणी त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया। मी पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढा मोठा वेळ देऊन या ठिकाणी आज जिजाऊंची जयंती साजरी करण्यासाठी थांबलात, मनापासून आपला आभार मानतो, धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जय जिजाऊ, जय शिवराय। इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका नभ्य अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते। आदर्श माता, राष्ट्रमाता जिजाऊ। आदर्श राष्ट्रमाता म्हणजे प्रत्येकाला आपला मुलगा मानणाऱ्या जिजाऊ केवळ देशातील नव्हे तर जगातील एकमेव राष्ट्रमाता आहे। ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, ही शिकवण आपल्याला जिजाऊ मासाहेबांनी दिली आहे। खरे तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय? मातृतीर्थावर सिंदखेड राजाकडे जाताना मनात एकच भावना दाटून येते, स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे 3 कोण, 3 अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात। स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज। ह्या 3 कोणांमध्ये नेमकं जिजाऊ मासाहेबांचं स्थान कोणतं? आणि या 3 कोणांना जोडणारी जी समान रेषा येते तीच म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ। जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांबाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा त्याग आणि समर्पणाचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात। जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांबाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा अखंड प्रेरणा स्रोत म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात। आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांबरोबर जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्य मूर्ती, दुधापेक्षा साईचंच जास्त अप्रूप वाटणारी आजी, त्या वात्सल्याचा कमंडलू घेऊन, त्या वात्सल्याचा मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात। प्रत्येक मराठ्याच्या सळसळत्या रक्तात आहे जिजाऊ, पण कुठे आहे आजच्या जिजाऊ? कुठे आहे ती पत्नी, ती आई, ती आजी? आपल्याला जर का खरोखरच शिवभक्तिमय व्हायचं असेल, माता भगिनींवर होणारे अत्याचार थांबवायचे असेल तर आजच्या जिजाऊंना तयार व्हावंच लागेल। आपला वारसा आपल्यालाच पुढे न्यावा लागेल। खरे तर राष्ट्रमाता जिजाऊंनी या स्वराज्यासाठी कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 7387 045 943।
9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे. 9850 62 55 32.